सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड उद्या. महाविकास आघाडीचे ठरले. अध्यक्षपद शरद पवार राष्ट्रवादीकडे, उपाध्यक्ष काँग्रेसकडे, अजित पवार राष्ट्रवादीकडे, सभापतीपद शिंदेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष. काँग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी तर भाजपाचे सदस्य कोल्हापुरात. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड उद्या होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर भाजपकडून दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी नेऊन ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंचेही काही सदस्य अज्ञातस्थळी गेले आहेत तर भाजपसह मित्र पक्षांचे 18 सदस्य कोल्हापूरमध्ये एकत्र आले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदासाठी नावे निश्चित झाल्याची माहिती समोर येते आहे आणि यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद, काँग्रेसकडे उपाध्यक्षपद आणि अजित पवार राष्ट्रवादी आणि उद्धव सेना यांना सभापतीपद दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान जिल्हा परिषदमधील सत्ता स्थापनेबाबत आज महाविकास आघाडीतील नेत्यांची सायंकाळी सांगलीत बैठक देखील पार पडणार आहे. या बैठकीत निवडीची प्रक्रिया, मतदान, व्हीप यासह आदी प्रक्रियेवर चर्चा होणार आहे. उद्या हे सर्व सदस्य सकाळी थेट सभागृहात हजर होणार आहेत. एकूण 61 सदस्यांपैकी बहुमतासाठी 31 आकड्याची गरज असून दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आले आहेत. भाजप आणि मित्रपक्षाचे संख्याबळ 16 सदस्य आहे. शिंदे सेनेचे 7 आणि अजित पवार गटाचे 6 सदस्य आहेत. सत्तेसाठी अजित पवार गट आणि शिंदे सेनेची भूमिका निर्णायक आहे. सत्ता स्थापनेत किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या अजित पवार गटाच्या जिल्हा नेत्यांमध्ये पाठिंब्यावरून तीव्र मतभेद आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील वगळता बहुतांशी कल नेत्यांच्या आघाडीच्या बाजूने आहे असे आहे संभाव्य पदाधिकारी. अध्यक्षा संगीता पाटील, शरद पवार राष्ट्रवादी, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, काँग्रेस सभापतीपद अजित पवार राष्ट्रवादीचे विनायक मासाळ, सावित्री तम्मण्णा गौडा, रवी पाटील, स्नेहल मोरे, उद्धव सेनेचे अभिजित पाटील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.